नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत. विक्रम आता नंदिनीला म्हणतात की आजपासून मी तुझ्याबरोबरचं मुलीचं नातं तोडून टाकतोय. तुझा आजपासून मी बाबा नाही. त्याच वेळेला नंदिनी खूप एकटी पडते, खूप रडत असते ती. तर काव्या, जीव आणि पार्थीची समजूत काढू लागतात. लगेचच रम्या रागातच वसूला रूममध्ये घेऊन जाते. तर इकडे विक्रमसुद्धा रागातच आता रूममध्ये निघून जात असतात. तर मानिनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत, पण ते ऐकायलाच तयार नाही आहेत. तेव्हा त्या रूममध्ये काव्या ही खूपच टेन्शनमध्ये असते. ती म्हणते की पार्थ बघा ना, आजपर्यंत माझ्या नंदिनीताई सगळ्यांबद्दल न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आज तिच्यावरच अन्याय झाला आहे. पण माझ्या ह्या ताईला मी या संकटातून नक्कीच मदत करणार. तर पुढे आता नंदिनीला मोठं टेन्शनच आले. ती विचार करते की माझ्या सगळ्या बारीक-निरीक गोष्टी, माझं सत्य हे ह्या वसू आत्यांना कसं काय माहिती? त्यांना हे सगळं कोणी सांगितलंय? असं ते एकटीच तिच्या रूममध्ये विचार करत असते. त्याच वेळेला मागून रम्या आणि वसूचा आवाज येतो की आम्ही सांगतो ना तुला. तेव्हा आता एकट्या नंदिनीला पाहून रम्या आणि वसू तिच्या रूममध्ये जातात आणि तिच्याबरोबर आता काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतात. तर प्रेक्षकांनो, आता दीपकला कशाप्रकारे रम्या आणि वसूने त्यांच्या बाजूने वळवले हेच आता त्या नंदिनीला सांगणार असतात. प्रेक्षकांना नंदिनीला पुन्हा एकदा दुसराच मोठा धक्का बसलेला असतो की कशाप्रकारे त्यांनी हा प्लॅन केला आणि घरच्यांसमोर मलाच वेड्यात काढलं. तेव्हा आता नंदिनी खूप एकटी पडली आणि आता तिच्याकडे पुरावा दुसरा कोणताच नाहीये. तेव्हा पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.